ही काही राजेशाही हुकुमशाही नाही. बिलकुल प्रशांत जगताप घाबरत नाही. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी चिन्हाच्या पक्षचिन्ह आणि नावाबाबत निकाल दिल्यानंतर पुण्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं आणि त्यावेळेस अजित पवारांबाबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ्याच्या घोषणा दिल्याचा आरोप आता अजित पवार गटानं केला आणि त्याच प्रकरणात आता अजित पवार गटाकडून पुणे शहराचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात बोलण्यासोबत माझ्यासोबत प्रशांत जगताप आहेत. प्रशांतजी, गुन्हा दाखल केला आहे अजित पवार गटाकडून, नक्की काय भूमिका? तर हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे राजकारणामध्ये दादागिरी किती असते, या ठिकाणी सत्तेचा गैरवापर कसा असतो, त्याचं चुकीचं आणि वाईट उदाहरण म्हणजे काल रात्री माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो विषय आहे. मुळात विषय असा आहे की 6 फेब्रुवारीला आमचं निवडणुकीच्यासाठीचं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पलीकडे दिलं गेलं. 7 तारखेला आम्ही सकाळी एक मीटिंग घेतली, त्याच्यानंतर एक आंदोलन केलं. आंदोलन संपलं, मी जाहीरसुद्धा केलं. त्याच्यानंतर रस्त्याच्या पलीकडे आपले सगळे TV चॅनलवाले पत्रकार थांबले होते. त्यांनी माझ्या मुलाखती घेण्याकरता मला त्या ठिकाणी बोलवलं. जवळजवळ 22 मिनिट मी सगळ्यांना बाईट देत होतो आणि त्या काळात सगळं आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्ते हे त्यांच्या डोक्यात असलेला राग, या असंतोष, याच्या रागाच्या भरात त्यांनी दादांच्या नावाची पाटी काढली आणि दादांच्या विरोधात घोषणा दिल्या. मी 22 मिनिटाची मुलाखत संपून मागे आलो. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं, त्याच्यानंतर मी संबंधित कार्यकर्त्यांना कडक सूचना दिल्या. त्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. तो बोर्ड मी दुसरीकडे झाकायला लावला. त्याच्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली, सांगितलं की घडलेला प्रकार चुकीचा आहे. त्याचा प्रशांत जगताप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष काल, आज, उद्या आणि कधी उद्यासुद्धा या ठिकाणी समर्थन करणार नाही. असं असताना आमचे जे कार्यकर्ते ते कोइन्सिडेंटली योगायोगाने 6 जे कार्यकर्त्यांनी पाट्या तोडल्या किंवा घोषणा दिल्या, हे सगळे माझे सहकारी आहेत. या संदर्भात त्यांना समोरून फेसबुक लाईव्हद्वारे जाळून घ्या अशी धमकी दिली जात होती. काही मुलींनी तर पलीकडून पोस्ट केली, त्याच्यामध्ये यांना घरात घुसून मारू, यांच्या तोंडाला काळं फसवू अशा धमक्या दिल्या जात होत्या. आम्ही पोलिसांच्या त्या कानावर घातल्या. आणि एवढंही सांगितलं की पुण्यातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण दूषित होऊ नये म्हणून हेही सांगितलं की हे 6च्या 6 कार्यकर्ते, याच्यात 3 बौद्ध आहेत, 3 मातंग आहेत. तुम्ही या ठिकाणी TV चॅनलसमोर येऊन माफी मागतायत अजितदादांची, तर या प्रकरणावर आपण आता पडदा घालावा, मोठं मन दाखवावं, या प्रकारची विनंती किंवा आव्हान मी सुद्धा केलं, त्यांनी सुद्धा केलं. पण आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही अशी उघड धमकी देता. आता त्याची प्रिंटआउट आहे, आम्ही ती सुद्धा आता कोर्टात आणि पोलिसांसमोर सादर करणार आहोत की ही दलित समाजाच्या मुलाला मुलीला मारण्याची धमकी देणे हे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्या ठिकाणी गुन्हा आहे. तर तुम्ही त्याची काळजी घ्यावी. तुमचं आणि अजितदादांचं नाव बदनाम होऊ नये ही माझी तुम्हाला विनंती, असं मी त्यांना सांगितलं. असं असताना मागच्या 14-15 दिवसानंतर काल रात्री तो गुन्हा दाखल होतो आहे, प्रेशराईज केलं जातं आहे. आज आमचा मेळावा आहे, पवारसाहेब, नानासाहेबजी पटोले, आदित्यजी ठाकरे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माझ्या गुन्हा दाखल होतो आहे. मुळात तुमची सगळी TV चॅनल नाही का ते सगळं कव्हर करत होते. प्रशांत जगताप तिथं नाही. त्या पाठी फोडण्यामध्ये किंवा चुकीच्या घोषणा देण्यामध्ये प्रशांत जगताप कुठेही नसताना प्रशांत जगतापला 1 नंबरला ठेवून हे अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतो आहे. हे मुळात हास्यास्पद आहे. कोर्टात ते टिकणार नाही. बरं, सार्वजनिक ठिकाणी अशी तोडफोड केल्याचा आरोप केला जातो आहे. जे ऑफिस प्रशांत जगतापच्या नावाने रजिस्टर्ड आहे त्या वास्तूमध्ये घडलेला प्रकार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या वास्तूमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला लागून नाही का हा सगळा प्रकार आहे. असा असताना जी कलमं लावली त्याच्यावरून DCPंवर, ACPंवर आणि शिवाजीनगर PIवर किती मोठा प्रेशर असेल, तो अजितदादांचा आहे का देवेंद्र फडणवीसांचा आहे का एकनाथ शिंदेंचा आहे हे आता जग पाहिलंच. पण मला असं वाटतं की हे सगळं हास्यास्पद आहे. 24 वर्ष आम्ही अजितदादांच्या हाताखाली कामकाज केले, बदललेले अजितदादा आम्ही पाहतोय. अशा प्रकारे म्हणजे विनोद तावडेंनी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरती काय काय भाषा केली, आज त्यांच्यावरती गप्पा मारताना आम्ही त्यांना पाहतोय. आणि 24 वर्ष आम्ही त्यांची सेवा केल्यानंतर आमच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला जातो. मुळात मला दादांना किंवा दादांच्या पक्षाला सांगायचे, बिलकुल प्रशांत जगताप घाबरत नाही. तुम्ही असे 1 नाही, 10 नाही, 100 गुन्हे दाखल करा. मी अजितदादांना सांगू इच्छितो, मी पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. मुळात पुन्हा एकदा सांगतो, दादांच्या बाबतीत घाणेरड्या घोषणा देण्याचं मी समर्थन कालही केलं नव्हतं, आजही नाही आणि उद्यासुद्धा नाही. ती संस्कृती प्रशांत जगतापची कालही नव्हती आणि उद्यासुद्धा नसेल. पण तुमच्या हाताखाली काम केलेल्या कार्यकर्त्यांना ही 25-27 वर्षाची मुलं आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं आहेत, कष्टकरी मुलं आहेत, वंचित घटकातली मुलं आहेत, त्यांच्यावर तुम्ही लोक दुश्मनी ठेवता आणि त्या दुश्मनीमध्ये प्रशांत जगतापला पण गोवण्याचा प्रयत्न करता. हे निश्चित राजकारण किती घाणेरड्या स्टेजवर जाऊन पोहोचले, किती रसातळाला गेले याचं उत्तम उदाहरण आहे. पुण्याने महाराष्ट्राने या ठिकाणी बदललेला अजितदादांचा पक्ष नक्की पाहावा. आणि आम्ही नेमकं हे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे काम करतो आहे त्यानुसार आम्ही संविधान वाचवण्याच्या लढाईत उतरलो म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रेशराईज केलं जातं का नाही याचं सुद्धा चिंतन करून येणाऱ्या काळामध्ये जे चुकलेत त्यांना पुणेकरांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी धडा शिकवावा एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या
तमाम जनतेला करेल. मात्र प्रशांत दादा, तुम्ही वारंवार सांगताय या प्रकरणात कार्यकर्त्यांनी माफी मागितली आहे, तुम्ही माफी मागितली आहे. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वी अजित पवार गटाच्या काही महिला कार्यकर्त्या तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमची भेट घेतली त्यांनी, आणि त्यावेळेसही त्यांनी माफी मागावी, या मुलांनी ज्यांनी घोषणा दिल्या त्यांनी माफी मागावी असं आवाहन केलं. त्यावेळेसही यांनी माफी मागितली नाही जाहीर, असा त्यांचा आरोप आहे. माझं म्हणणं आहे, मी सगळ्या टी व्ही चॅनलची नावं घेणार नाही, पण माझ्याकडे आलेलं TV9 असेल, तुमचंच चॅनल असेल, जय महाराष्ट्र असेल, या सगळ्यांच्या पोलीसनामा असेल, यांच्या सरळ सरळ व्हिडिओज आहेत त्यांनी माफी मागितल्याची. आता जर कुणाच्या तरी दादांच्या गटातल्या माणसाच्या घरी जाऊन जर माफी मागायची त्यांची इच्छा असेल तर ही काही राजेशाही हुकुमशाही नाही आहे. तुमच्या TV चॅनलच्या समोर त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. प्रशांत जगतापने TV चॅनलवर सांगितलं, फेसबुक लाईव्ह घेऊन सांगितलं की बाबा हा प्रकारच चुकीचा आहे, आम्ही समर्थन करत नाही. आणि तरी जर यांना जर नाही का अंडरवर्ल्डसारखं जर नाही का पुण्यामध्ये आमच्याकडून काहीतरी दहशत करून आम्हाला त्यांच्या मनासारखं वागवून घ्यायचं असेल तर तेवढे झुकणारे आम्ही बिलकुल नाही. कालही नाही, आजही नाही, उद्या नाही. असे किती गुन्हे दाखल करावं? शेवटी कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. आम्ही पुरावे ठेवू ना त्या ठिकाणी, त्या पुराव्यानुसार कोर्टाला जो काही निर्णय घ्यायचा असतो तो मान्य असेल प्रशांत जगतापला. पण या निमित्ताने हे किती खुनशी राजकारण आहे एवढं तर निदान महाराष्ट्रातल्या आणि नाही का पुण्यातल्या जनतेला कळावं, हाच आमचा प्रयत्न आहे. नक्कीच. त्यामुळे जो गुन्हा दाखल झाला हा सगळा प्रकार हुकुमशाहीचा आहे आणि खुलची राजकारणाकडे घेऊन जाणारा हा प्रकार असल्याचा आरोप आता प्रशांत जगताप यांनी केला. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.